आणि 2.5 वर्षातले 2 वर्ष आमचे कोरोनामध्ये गेले आणि 6 महिने इनमिन आम्हाला काम करताना आम्ही त्या 6 महिन्यामध्ये धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात त्या ठिकाणी करू शकलो। आणि साहेब नुसती पीपीटी तयार केली नाही, 1000 कोटी तुळजाभवानीच्या मंदिरावर खर्च केल्यावर मंदिर कसे दिसेल त्याचं कॉम्प्युटर आम्ही तयार केलंय। तसं ऍडमिशन तीर्थ आहे बरोबर त्याच्यानं पत्र निघालं नाही 40 वर्ष पीपीटी नुसतं कॉम्प्युटरवर दाखवायचं। आम्ही कॉलेज चालू केलं, 3ऱ्या वर्षाचं ऍडमिशन चालू आहे मराठी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात। भैया आपल्याला माहिती आहे आपण कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी जातो, तुम्ही होते तिथं जयंत पाटील साहेबांना। इथला तुळजापूरचा रामदाना तलाव 15 वर्ष झालं बांधून, नाटणी बॅरेज 15 वर्ष झालं बांधून। तलाव का बांधलाय ते 21 टीएमसी पाणी आणून देत साठवायचे म्हणून। नाटणी बॅरेज का अडवलंय ते अडवलेलं पाणी ह्याच्यात टाकायचं म्हणून। पण नाटणी बॅरेज पासून रामदाना तलावाला जोडणारे मधली कामं मात्र प्राधान्यक्रमात नव्हती। म्हणजे सायकलचं मागचं टायर तयार आहे, सायकलचं पुढचं टायर तयार आहे, पण मधला सागाडा ज्याच्यावर चेन आणि पायंडल टाकून चालवायला लागती ती मात्र प्राधान्यक्रमात फडणवीस सरकारच्या काळामध्ये सुद्धा नव्हतं। ते काम प्राधान्यक्रमात यायचं काम मी आमदार कैलास पाटील, इथे राहुल भाई आहेत, आम्ही सगळे महाविकास आघाडीच्या मंडळी त्या ठिकाणी एकत्रितपणे शक्ती लावून ताकद लावून जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून करून घेतलं। त्याच्यासाठी आवश्यक असणारी 1600 कोटीची तरतूद केली, ज्याच्यामुळे ते पाणी आता दृष्टीक्षेपात आलेलं दिसतंय। काही लोक ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका।